झी मराठी वाहिनीच्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये लक्ष्मी ही भूमिका साकारून मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत। मात्र या मालिकेत 4 मुलं असलेल्या प्रेक्षकांच्या आवडत्या लक्ष्मी या खऱ्या आयुष्यात अविवाहित आहेत। मात्र त्यांनी लग्न का केलं नाही यामागचं खरं कारणही आता सांगितलं आहे, जे सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या, मी लग्न करावं आणि माझी खूप मुलं असावीत असं मला कायम वाटायचं। मी माझ्या आईवडिलांचं सुंदर नातं पाहिलं होतं। आपलाही असा सुखाचा संसार असावा हेच माझं स्वप्न होतं। मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। मी कॉलेजमध्ये असताना आमच्या फॅमिली फ्रेंडने माझे काही फोटो काढले होते। एका मॅगझिनने ते कव्हर पेजवर छापले। विशेष म्हणजे माझा फोटो मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकला आहे हे मला माहीत सुद्धा नव्हतं। तो मॅगझिनवरील फोटो बघून प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मला कॉल केला आणि माझी निवड त्यांच्या एका मालिकेसाठी केली। मी म्हटलं एकदा प्रयत्न करून पाहू। त्यानंतर मग मला एक मालिका मिळत गेल्या। दामिनी, उचापती, गुरुकुल, आभाळमाया अशा एकापाठोपाठ एक मालिका मी केल्या। याच वेळी माझ्या बाबांची तब्येत बिघडली। मृत्यूच्या आधी 1.5 महिना बाबा हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होते। हॉस्पिटलचे बिल खूप जास्त झाले। बाबांच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैसे घेऊन ते बिल भरलं। मात्र जेव्हा बाबा गेले तेव्हा सर्वांचे पैसे फेडायचे होते। माझ्यासमोर कर्जाचा मोठा डोंगर उभा होता। मोठी बहीण या नात्याने आईची आणि छोट्या बहिणीची जबाबदारी माझ्यावरच होती। या काळात अभिनय, निर्माती, कॉस्ट्यूम डिझायनर अशा सर्व क्षेत्रात मी झपाट्याने काम करून सर्वांचे पैसे फेडून टाकले। हे करताना लग्न, मुलं या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दुय्यम ठरत गेल्या। जेव्हा सगळ्यांचे पैसे फिटले तेव्हा लग्न करण्याची इच्छाही उरली नाही, असे अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या। एकंदरीतच वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी असल्याने त्यांना लग्न करता आले नाही असं त्यांनी सांगितलं आहे। तर लक्ष्मी निवास मालिकेतील लक्ष्मीची भूमिका तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।